सत्रात आपण बहुपदे याबद्दल शिकणार आहोत. विषयावर जाण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बीजगणितीय समानता म्हणजे काय हे माहीत आहे का? बीजगणितीय समानता सतत जे बदलत नाही आणि चल जे बदलू शकतो याचा संग्रह जो बेरजे, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रियांच्या सहाय्याने जोडलेला असतो. विभिन्न बीजगणितीय समानता x प्लस मायनस डिव्हिजन या चिन्हाने विभाजित केले जाते. उदाहरणार्थ 2x प्लस 3y 5z ax प्लस bz प्लस c. आधीच्या वर्गामध्ये आपण बीजगणितीय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याबद्दल शिकले आहे. शिकण्याची उद्दिष्टे. या सत्रानंतर आपण सक्षम असाल बहुपदीचे घातांक समजून घेण्यासाठी, गुणांक आणि चल यांची संकल्पना समजून घेण्यासाठी, शून्य बहुपदी समजून घेण्यासाठी, एकपद, द्विपद, त्रिपद समजून घेण्यासाठी. महत्त्वाची शब्दावली. बहुपद, घातांक, गुणांक, चल, एकपद, द्विपद, त्रिपद, शून्य बहुपद. मूलभूत संख्या समजून घेऊया. चल. चल हा एक प्रतीक असतो जो कोणतीही वास्तविक किंमत घेऊ शकतो. आपण सामान्यतः x, y, z ही अक्षरे चल दर्शवण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ 5x, 3y मायनस 1/6z मायनस x ही सर्व बीजगणितीय संख्या आहेत. स्थिरांक. स्थिरांक ही एक संख्यात्मक किंमत असते जी कोणत्याही बीजगणितीय संख्येत बदलत नाही. आम्ही सहसा a, b, c ही अक्षरे स्थिरांक दर्शवण्यासाठी वापरतो. सर्व बीजगणितीय संख्या स्थिरांक इंटू चल या स्वरूपाच्या असतात. तथापि एक स्थिरांक दर्शवणारे अक्षर आणि एक चल दर्शवणारे अक्षर यामध्ये फरक आहे. स्थिरांकाचे मूल्य एक विशिष्ट परिस्थितीत कायम राहते. म्हणजेच समस्येत स्थिरांकाचे मूल्य बदलत नाही परंतु चलाचे मूल्य सतत बदलत राहू शकते. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे का ही बहुपद काय आहे? बहुपदी ही अशी संख्या आहे ही चल, स्थिरांक आणि घातांक एक्सपोनेंट यांचा समावेश करते आणि ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार यासारख्या गणितीय क्रिया असतात. एका बहुपदीची प्रमाणित डिग्री प्रकार हा an(x power n plus an-1 x power n-1 plus an-2 x power n-1 2 plus a1x plus a0 अशा स्वरूपात असतो. इथे an-1, an-2, a1, a0 हे x या चलाच्या वेगवेगळ्या घातांकासोबत असलेले गुणांक आहेत.
गुणांक. प्रत्येक बहुपदी संख्यामध्ये एक गुणांक असतो. उदाहरणार्थ बहुपदी 2x पॉवर 2 प्लस 5x मायनस 1 मध्ये 2 हा x पॉवर 2 चा गुणांक आहे, 5 हा इंटू चा गुणांक आहे आणि मायनस 1 हा x पॉवर 0 चा गुणांक आहे. आता 8 युनिट लांबीच्या चौरसाचा विचार कर. चौरसाच्या परिमिती म्हणजे त्याच्या सर्व 4 बाजूंच्या लांबीचे बेरीज होय. म्हणून चौरसा परिमिती 4 into 8 is equals to 32 units. जर चौरसाची बाजू 5 युनिट झाली तर परिमिती 4 into 5 is equals to 20 units असेल. म्हणून चौरसाची लांबी ही चल आहे आणि परिमिती देखील चल आहे. लांबी बदलल्यास परिमिती देखील बदलते. येथे आपल्याला 4x हा समज मिळतो जिथे x हा एक चल आहे. आता x युनिट लांबीच्या चौरसाचा विचार कर तर चौरसाचे क्षेत्रफळ x स्क्वेअर युनिट्स असेल. x स्क्वेअर ही एक बीजगणिती संख्या आहे. आपण हे देखील जाणतो की 2x स्क्वेअर प्लस x 5x प्लस 4x क्यूब आणि 5x प्लस 3 या सर्व बीजगणिती संख्या आहेत. जर तुम्ही या संख्याकडे लक्ष दिले तर सर्व तलाचे घातांक पूर्णांक आहेत. अशा स्वरूपाची संख्यांना एक चलातील बहुपदी म्हणतात. वरील उदाहरणमध्ये चल x आहे. त्याचप्रमाणे y4 प्लस y 5y प्लस 4y क्यूब 5y प्लस 3 या संख्या या y या चलातील बहुपदी आहेत. चला स्थिर बहुपदी बद्दल शिकूया. नावावरूनच समजते की या बहुपदीमध्ये एक स्थिर पद असते. आपण जाणतो की संख्या 2 3 4 1 5 7 इत्यादी सर्व स्थिरांक आहेत. खर तर या फक्त स्थिरांकांच नाहीत तर स्थिर बहुपदी देखील आहेत. स्थिर बहुपदी बीजगणितात असा बहुपदी जो स्थिर असतो आणि ज्याची घात शून्य असते त्याला स्थिर बहुपदी म्हणतात. स्थिर बहुपदी दर्शविण्याचा प्रमाणित प्रकार f into x is equals to k असा असतो, जिथे k हा एक वास्तविक संख्या असतो. शून्य बहुपदी 0 हा स्थिरांक बहुपदी असल्याने त्याला शून्य बहुपदी असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही कसे ओळखाल की एखादी बीजगणिती संख्या बहुपदी आहे की नाही? ठीक आहे, चला हे समजून घेऊया. बहुपदीच्या व्याख्यानुसार त्यामधील चलाचे घातांक एक्सपोनेंट संपूर्ण संख्या होल नंबर्स असोवत. चला काही बीजगणिती संख्या पाहू आणि त्या बहुपदी आहेत का ते ओळखू. प्लस 1 by x रूट y प्लस 6 5 रूट x प्लस x. जर तुम्ही पहिली बीजगणिती संख्या पाहिली तर ती पुढील प्रमाणे लिहिता येईल. x प्लस 1 by x is equals to x प्लस x पॉवर मायनस 1. येथे दुसऱ्या संख्येतील x चा घातांक मायनस 1 आहे जो संपूर्ण संख्या नाही. म्हणून ही संख्या बहुपदी नाही. त्याचप्रमाणे इतर दोन संख्यांसाठीही लिहिता येईल. रूट y प्लस 6 is equals to y चा घातांक 1 by 2 प्लस 6 आहे. y ची घातांक 1 by 2 आहे आणि 5 रूट x प्लस x is equals to x चा
घातांक 1/5 प्लस एक्स वाय ची घातांक 1/5 आहे. बहुपदीच्या घटक म्हणजेच संख्या काय असतात ते पाहूया. बहुपदीची संख्या उदाहरणार्थ बहुपदी 2x² प्लस x मध्ये 2x² आणि x या बीजगणिती संख्यांना बहुपदीच्या संख्या टर्म्स ऑफ ए पॉलिनॉमियल म्हणतात. एकाच चलामधील बहुपदी कसा दर्शवतात आणि त्यामधील संख्यात्मक संख्या कशा ओळखायच्या. एका चलामधील बहुपदी जर बहुपदीमधील चल x असेल तर आपण त्याला p×x, q×x किंवा r×x असे दर्शवू शकतो. चला काही उदाहरणे पाहू. p×x = 2x² plus 5x plus 1, q×2 = t plus 6, r×u = u power 4 plus u power 3 plus u power plus u plus 4. आता आपण एकपद, द्विपद आणि त्रिपद याबद्दल शिकणार आहोत. विद्यार्थी, एकपद म्हणजे काय? पुढील बहुपदी निरीक्षण करा. x,2 -5x³ 7x², 2y आणि t पॉवर 4. आपण लक्षात घेतले आहे की प्रत्येक बहुपदीमध्ये फक्त एकच संख्या आहे. फक्त एकच संख्या असलेल्या बहुपदींनी एकपद म्हणतात. मोनो म्हणजे एक. आपण एकरूपी संख्या आणि त्याची व्याख्या पाहिली आहे. चला आता द्विपद आणि त्रिपद पाहूया. आता पुढील प्रत्येक बहुपदी काळजीपूर्वक पहा. p×x = 8x plus 7, q×2 t = t² minus t, r×y = y power 9 plus 1, t×u = u power 15 minus u². प्रत्येकामध्ये किती पदे आहेत? प्रत्येक बहुपदीमध्ये फक्त दोन संख्या टर्म्स आहेत. फक्त दोन संख्या असलेल्या बहुपदींनी द्विपद बायनॉमियल म्हणतात. bi म्हणजे 2. त्याचप्रमाणे फक्त तीन संख्या असलेल्या बहुपदींनी त्रिपद ट्रायनॉमियल म्हणतात. ट्राय म्हणजे 3. त्रिपदांची काही उदाहरणे: x² plus x plus 1, x³ minus 4x plus 5, x power 5 minus x power 3 plus 1. चला बहुपदीच्या घातांकाबद्दल समजून घेऊया. बहुपदीची घातांक. एका बहुपदी समीकरणातील चलाचा सार्वधानिक घातांक हा त्या बहुपदीची घातांक डिग्री असतो. उदाहरणार्थ बहुपदी समीकरण x power 6 plus 50 x power 4 plus 3x² plus 60x plus 3 चा घातांक 6 आहे. चला वेगवेगळ्या प्रकारच्या बहुपदीमध्ये घातांक डिग्री कसा असतो ते शिकूया. चला रेखीय बहुपदीबद्दल अभ्यास करूया. रेषीय बहुपद.
घातांक 1 असलेला बहुपद रेषीय बहुपद लिनियर पॉलिनॉमियल म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ 2x plus 4, 3 by 2 y plus 5, 5 रूट 5z plus 67 हे सर्व रेषीय बहुपद आहेत. जर तुम्ही समीकरणाचे निरीक्षण केले तर तुम्हाला आढळेल की प्रत्येक संख्येमध्ये ज्याला घातांक 1 आहे, 1 हा त्या बहुपदीची सर्वाधिक घातांक आहे म्हणून त्याला रेषीय बहुपद म्हणतात. द्विघात बहुपद घातांक 2 असलेला बहुपद द्विघात बहुपद क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ 8x square plus 9x minus 1, root 7 u square minus 2u plus 5, 3 by 5 4y square plus 2, minus 4x square या सर्व द्विघात बहुपद आहेत. जर तुम्ही पाहिले तर या बहुपदीमध्ये सार्वधानिक घातांक 2 आहे आणि या शब्दाचा अर्थ चौरस. विद्यार्थियों, तुम्हाला घनघात बहुपदी बद्दल माहिती आहे क्या? घातांक 3 असलेला बहुपद घनघात बहुपद म्हणून ओळखला जातो. घनघात बहुपदीची सामान्य स्वरूप ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. इथे a b c d हे सर्व वास्तविक संख्या आहेत आणि a is not equals to 0. म्हणून आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बहुपदीबद्दल शिकलो. नंतर आपल्याला अशा बहुपदीची सामना होईल त्यांची घातांक 3 पेक्षा जास्त असेल आणि त्यांना साधारणतः बहुपदी म्हणतात. महत्त्वाची नोंद घ्या. शून्य बहुपदीची घातांक अज्ञात असतो. चला आपण शिकलेल्या मुद्द्याचा सारांश घेऊया. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. बहुपद म्हणजे एक असे गणिती संख्या ज्या चल, स्थिरांक आणि घातांक यांच्या संयोगाने तयार होतात. बहुपदीचे प्रमाणबद्ध स्वरूप a n x power n plus a minus 1 x power n minus 1 plus a n minus 2 x power n minus 2 plus a 1 x plus a 0. अंशात्मक फ्रॅक्शनल किंवा अपरिमेय इरॅशनल घातांक असलेल बीजगणिती संख्या बहुपद नसतात. एक संख्या असलेले बहुपद एकगत मोनोमियल, 2 संख्या असलेले द्विघात बायनोमियल आणि 3 संख्या असलेले त्रिघात ट्रायनोमियल बहुपद म्हणून ओळखले जातात. एकागा बहुपदीची घातांक म्हणजे त्या बहुपदीतील चलाचा सार्वधानिक घात. रेषीय लिनियर बहुपदीची घातांक 1 असतो. द्विघात क्वाड्रॅटिक बहुपदीची घातांक 2 असतो आणि घनघात क्यूबिक बहुपदीची घातांक 3 असतो.